आजचा विषय म्हणजे आज आपली गाडी घेऊन डायरेक्ट आपण आलो आहे युरोपला, म्हणजे इटलीला आलो आहे. हो मित्रांनो, आपली गाडी आल्या डायरेक्ट इटलीमध्ये. बघा समोर कसा इटलीचा नजारा यो. म्हणजे आपली गाडी थार घेऊन आपण एवढा लांब आलो आहे. तसं काय नाही मित्रांनो, ही आहे लवासा सिटी आणि आज आपण आलो आहे लवासा सिटी बघायला. आणि पण ही सिटी जी आहे ती हुबेहूब आपल्या इटलीमधली पोर्टोफिनिओ, म्हणजे आपली म्हणजे त्या इटलीमधल्या एका पोर्टोफिनिओ सिटीप्रमाणे दिसते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण लवासा सिटी, आणि या लवासा सिटीचा नेमका विषय काय आहे हे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सगळी तामिळला गेल्यात आणि सगळ्यांना चुकून आपण आलो डायरेक्ट लवासाला भेट द्यायला. तर आपण आज लवासा सिटीला आलो आहे कारण लई दिवस झाला ऐकलो आहे लवासा लवासा लवासा. म्हटलं आज बघूनच घेऊ आणि बायकोला पण दाखवूया. चला मग. आता म्हणते तिथं कोण नाही या लवासामध्ये, आणि यानं माझ्याकडे आलेला 500 रुपये घेतला. म्हणजे आता इथं एंट्री फीज 500 रुपये आहे, म्हणजे 4 व्हीलरला 500 आहे आणि 2 व्हीलरला 200 रुपये. तर तेवढं देऊन सहकार्य करा. ऐक विषय बघा, आता आपल्या गावात इकडं एवढी लोक आपण राहतो, तर आपल्या गावाला कमान, इथं कोण राहत नाही. तर नियोजन बघा कमानीचं, केवढी मोठी कमान उभा करून ठेवली. पुण्याचा रस्ता जेवढा चांगला नाही तेवढा लवासा सिटीचा जसं गेटमधनं आत आल्यावर एवढा रोड खतरनाक आहे. म्हणजे एकसुद्धा बंप नाही, एवढा पाऊस पडाला आहे आणि त्यातसुद्धा रोड एकदम टॉप. आणि रोड असा आहे की साईडला धबधबा किंवा असे बांधकाम एकदम मस्त, एकदम टॉप व्ह्यू आहे. काय व्ह्यू बघा, व्ह्यू असला पाऊस पडाला आहे आणि कसली सिटी दिसायला खतरनाक. तो ब्रिज तर बघा, लिंक ब्रिज एवढा वरनं पण कसला दिसायला आहे. शेवट आहे शेवट. तुमच्या भावाकडे काय अजून ड्रोन नाही आहे तर ह्योच ड्रोन शूट आहे असं समजा, आणि तेवढ्यातच समाधान माना. वरनं आता घाटावरनं आलो आहे खाली सिटीत. बंगलो बघा साईडला, असं वाटायलं काय एकदम टॉप. कुठली सिटी, नांदेड सिटीत गेल्यासारखं वाटायलं आहे. एवढी भारी भारी बंगलं बांधल्यात आणि कोणी एक माणूस दिसे नाही तर, आणि नुसता वरनं पाऊस पडाला. हे बघा इथल्या घसरगुंड्या पण कसल्या अँटिक आहेत. आईला युरोपमध्ये असल्या घसरगुंड्यावरून कसं घसरतात, या असल्या घसरगुंड्या पण ठेवल्यात. आईला आपली पोरं आली तर सुट्टी देणार नाहीत. इटलीची प्रतिकृती म्हणून हिने काहीच सोडलं नाही. गार्डन, बंगलं सगळं कॉपी करून येतं. कॉपी म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं त्याला, त्यांची रिप्लिकाच तयार केल्या. घसरगुंड्यासुद्धा सोडल्या नाही तिथल्या. आलो बाबा या ब्रिजवरती, गर्दी आलेलं गर्दी. आईला म्हटलं सगळी पावसाळा चालू आहे, तामिनी घाटात जातील, पण इथं पण गर्दी आहेच. काय विषय नाही, आपल्याबरोबर सगळीच आहेत, आपण पण त्यातच आहे. चला बघूया आता या ब्रिजवरनं काय विषय दिसतोय. जरा गाडीचं पहिला पार्किंग इथं ओळखतो कुठंतरी. पार्क गर्दी तर नाही आहे, लावतो इथंच कडेला. किती 5 मिनटं बघायचं आहे, काय विषय लावतो. थांबा 1 मिनिट. तर मी सध्या आहे लवासा सिटीमध्ये, लवासा सिटी रिंग रोडवरती, आणि इकडे तुम्ही बघू शकता माझ्या मागे या ब्रिजचा भाग आहे आणि पूर्ण पाऊस चालू आहे इथे लवासा सिटीमध्ये. आणि ते तुम्ही पूर्ण बघू शकता लवासा सिटीचा काय आता सध्याचं पूर्ण एन्व्हायरमेंट तयार झालेलं आहे. एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे. पाऊस पडत आहे खूप, आणि खूप पूर्ण जी लवासा सिटी जे पोर्टोफिनोच्या संकल्पनेवर, इटलीच्या पोर्टोफिनोच्या संकल्पनेवर तयार केली त्याची लवासा सिटी. आता या प्रोजेक्टचा मेन विषय म्हणजे ह्याची जी संकल्पना आहे 2000च्या साली लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या डोक्यात आली, आणि त्यानं ॲक्च्युअल 2004मध्ये याचं बांधकाम वगैरे सुरू केलं. आणि यामध्ये जबरदस्त सगळ्या शाळा, जसं मी तुम्हाला म्हटलं, शाळा कॉलेज सगळं यामध्ये प्लॅनिंग करून याची सुरुवात केली. आणि या लवासा सिटी बंद आहे असं म्हणतात, पण मी इथं बघितलं इथं बँका पण आहेत, इथं सगळे हॉटेल्स पण आहेत, बऱ्यापैकी तर लोकं पण दिसतात, राहायला पण असतात. आता काय माहिती नेमकं यामध्ये ही लोकं कुठनं आहेत, कोण आहेत, जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा. कारण की मी ऐकलेलं इथं कोणच राहत नाही. पण इथं बँक चालू आहे, आता इथल्या बँकमध्ये पैसे भरायला कोण येते काय माहिती. पण इथं तर 2-3 ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या बँकचे, आणि तिथं कस्टमर्स पण होते आणि लोकं पण राहतात भरपूर. आणि मेन म्हणजे सगळं हॉटेल्स पण व्यवस्थित चालू आहेत. इथे लई जणांनी गाड्या पार्क केल्या, काहीतरी विषय वाटतं. मी पण जरा गाडी पार्क करतो आणि बघून येतो आतमध्ये काय विषय आहे.
मला वाटतं इथनं खाली मेन विषय आहे, कारण इथं लिहिलं एंट्री आणि इथं सगळ्या गाड्या लागल्यात आणि इथं एंट्री करून आत गेल्यावर मे बी ती जी नदी आहे त्या नदीच्या कडेला जाते. जाऊन बघूया खाली काय विषय आहे. आईच्या गावात ना नगरपालिका ना महानगरपालिका ना काय, तर गार्डन बघा कसलं मेंटेन आहे. इथे एक कचरा दिसत नाही, एवढा धो पाऊस पडायला आहे, एवढं मस्त झाडं बिडं लावल्यात. कोण काय मेंटेन करत असेल, काय विषय. असं खरंच वाटायला की आता इटलीमध्ये आल्यासारखे. बघा तुम्ही स्वच्छता बघा, आणि मेन म्हणजे जी झाडं आहेत कसली अँटिक वेगळी झाडं आहेत, आणि त्यामुळे असं वाटायला की काय वेगळ्याच ठिकाणी आलो. हे बघून असं वाटलं की पुण्यातली जी गार्डन वगैरे मेंटेन करतात त्यांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना ह्यांना द्यायला पाहिजे. तिथं कोण नाही काय नाही करत, कसलं मेंटेन केल्यात. पुणे नगरपालिका झाल्यावर धुळा उडवतील. ही जी नदी जाते इथल्या नदीवर पण हे बारकं पूल बांधल्यात आणि बरीच लोक पण आज दिसाल्यात. या पुलावर जाऊन बघूया काय व्ह्यू दिसतोय, कारण की पूल तर एकदम दगडी बांधकाम म्हणजे असं अँटिक इंग्रजांच्या काळात होती तसा दिसायला आहे. म्हणजे बघताना जरा बरं वाटतं आहे, तसं एकदम पेविंग ब्लॉक्स घालून त्याला एकदम मस्त केल्यात. आणि वरनं व्ह्यू बघा, व्ह्यू पूर्ण नदी आहे. ह्या साईडला बघा बंधारा केला पाण्यासाठी, पाणी कसं स्टेप बाय स्टेप आलं. 2 आहे तिकडं पण आहे. बसायला बाकडी बघा कसली केल्यात, एक नंबर. आणि तिची लोकेशन बघा एकदम रिव्हर साईड, रिव्हर टच. एका हातात चहा आणि दुसऱ्या हातात बिस्किट. चहा आणि बिस्किट खा त्या पुलाच्या शेजारी, पाण्याच्या शेजारी बसायचं. फिलिंग ढगा तो, विचार करा नसता तुम्ही. ही सिस्टम मला लय आवडली, मी अनेकदा आलो बघायला. कसलं भारी केलं बघा, ब्रिज आहे वर एकदम. तर फोटो काढायला तर बघा कसला ब्रिज असतो आणि त्याच्या खाली 2 बंधारा. मी प्रत्यक्षात बघितला ना, लई खतरनाक दिसते पावसाळ्यात. मग पाणी वाई कसं पडालं, भारी आहे. मला आवडलं म्हणून मी परत आलो आहे बघायला पुलावर. या त्याच्या अपोजिट साईडला ही हॉटेल्स आहेत बघा सगळी. म्हणजे एका साईडला रिव्हर आपण बघितलो आत्ता, आणि त्याच्या अपोजिट साईडला ही हॉटेल आहेत. काय नाही सगळी बंद आहेत, पण जर चालू असते तर एक नंबर झाला असते. तर जरा बसून काहीतरी गरम वडापाव तर खाल्लो असतो, पण इथली हॉटेल बंद आहेत. कुठं तर चालू आहे, त्या साईडला चालू आहे, तर लई लांब आहेत. बघू तिकडे गेलो तर इथं बघा की मस्त कॉफी बिपी. कसला विषय भारी झाला असता तरी बंद करून ठेवल्यात. त्यामुळे काय मिळे ना, नुसतं जी मोकळी बंद हॉटेल बघत जायचं. पण कलर आहेत ना, कलर मस्त केल्यात. लाल, पिवळा, हिरवा, निळा, काळा, एकदम कलरफुल दिसते सगळं. सगळं बंद आहे. आणि टेबल खुर्च्या असं कशाला ठेवलं असेल काय माहिती, काय चालू करतात. या टेबल खुर्च्या देऊन तर टाका म्हणा, पैसे तर येतील. इथं ठेवल्या तिथं कोण वाढायला पण नाही आणि कोण हॉटेल पण नाही. मग कशाला ठेवलं असेल काय माहिती. तुम्हाला माहिती आहे चालू बिलं असलं तर सांगा, मग त्यावेळी एकदा जाऊन बघतो. आणि आत्ता पावसाळ्यात तर सगळं बंद करून ठेवल्यात, माणसंच उभारल्यात नुसतं पावसाचा आडोसा घेऊन. पण एक विषय आहे, इथे इन्व्हेस्टमेंट म्हणून जर जी शॉप तीन दिसायल्यात खाली सगळी ब्रँडेड आहेत एकदम. म्हणजे मॉलमधली सगळी जी आहेत ब्रँडेड शॉप, ती सगळी शॉप दिसायला तिथं. म्हणजे असं लुचूपुचू कुठला ब्रँड नाही, एकदम टॉपची ब्रँड आहेत. म्हणजे त्यांना बी कंटा घातला यामध्ये. ही आमची फॅमिली बघा, एकतर पावसात घेऊन आल्यात आणि पाऊस आला म्हणून इथं छत्री त्यांनी सगळे घेऊन आल्यात आणि इथं येऊन उभारल्यात आडोशाला. मी आलो रेनकोट घालून. चला या पायऱ्या पण बघा कसं दिसतात, एकदम हॉलिवूडमध्ये आल्यासारखंच. म्हणजे बिल्डिंग आणि या पायऱ्या आणि वॉकवे पूर्ण एकदम हॉलिवूड स्टाईल करून टाकलेला. कचरा पेटीसुद्धा सोडली नाही, कचरा पेटीसुद्धा घेतलीच आहे बघा. कसली टॉप आहे कचरा पेटी. नाही आपण या पायऱ्याच्या बघायला रेलमध्ये खरंच जबरदस्त दिसतात. आता कॅमेरामध्ये कसं दिसत काय माहीत नाही. यावरनं पाणी पण आलं वरनं. आणि या पायऱ्यांचं जे म्हणजे मागचं जे बॅकग्राऊंड आहे, मागं तुम्हाला डोंगर दिसायला आणि ह्या साईडला बिल्डिंग कलरफुल एक नंबर.
इटलीला कधी जाणवतं आहे काय माहिती, जरा इथंच इटलीचा फील घेतो. पोर्टोफिनो कधी बघायला मिळेल काय माहिती. आपला भारतातलाच जरा पोर्टोफिनो बघून घेतो. तर लुक कसा वाटतो तुम्ही पण सांगा, एक नंबर. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मी परत इथं आलो आहे कारण की मला हा व्ह्यूच जास्त आवडला आहे. तर तुम्हाला पण बघायचं असेल तर लवासा सिटीला या आणि बघून जावा कसा काय विषय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या आणि मस्त मस्त ठिकाणी फिरत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया लवकरच.